पाय रोही घरात, रोही आला घरात. मित्रांनो, आम्ही नेहमीच म्हणतो की आमच्या शेतीवाडीला या जंगली जनावराचा खूप उपद्रव आहे, परंतु आज हे जंगली जनावर आमच्या या जनावराच्या कोठ्यापर्यंत येऊन ठेपलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे जे रोई आहेत, खास करून रोई आणि डुक्कर, हे जे रोई आहेत, हे रोई पहिले माणसाचा वारासुद्धा घेत नव्हते बरं का. वारासुद्धा हे घेत नव्हते. माणूस दिसला की वाऱ्याच्या सुतानं पळत सुटायचे. परंतु आज अशी परिस्थिती आलेली आहे का हे कळपच्या कळप शेतात येतात. जोपर्यंत त्यांच्या जवळ माणूस जात नाही तोपर्यंत शेतातून हटायला तयार नाही. आज तर हे डायरेक्ट घरात शेतकऱ्याच्या गोठ्यात येऊन ठेपलेले आहेत. एकंदरीत तुम्ही विचार करू शकता, 25-25, 50-50 रोयाचे हे कळपच्या कळप एकदा जरी शेतात घुसले तर त्या पिकाची परिस्थिती काय करत असतील. नासधूस असो, खाय खोदाळ असो, हे अर्ध पीक लंपास कधी करून जाईल सांगता येत नाही मित्रांनो. ही एकंदरीत परिस्थिती आहे. परंतु शेतकऱ्याकडून जर याला काही इजा झाली तर गव्हर्नमेंट शेतकऱ्यावरच केसेस करते. परंतु यांच्यापासून जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, होतंय, याचं काहीतरी नियोजन सरकारने करावं नाही का, हा प्रश्न आमच्या पुढं पडलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती आहे. आमचे मित्र काशीनाथ भाऊ जगताप, धनगरवाडी तालुका, जिल्हा हिंगोली इथला हा व्हिडिओ आहे. आमच्या मित्राच्या गोठ्यात हे रोई येऊन ठेपलेला आहे. शेतातही राखण करा, घराचीही राखण करा, कठीण झालेलं आहे. असेच जर हे शेतातून पिकाची नासधूस करून पीक खाऊन गावात आळोशास आले तर शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसले तर शेतकऱ्यांच्या जनावराची हानीसुद्धा होऊ शकते. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे, हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता. हा व्हिडिओ आहे आमच्या मित्रांच्या काशीनाथ भाऊ जगतापच्या गोठ्यातला. ते काय म्हणतात त्यांचं म्हणणंसुद्धा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. हे आपण नक्कीच पाहून घ्या. रामराम मंडळी, शेतकरी पाहत आहे रोही. अहो घरात गेला हो रोही. हे पाय ढोरं वासरं, हे पाय हे कुत्रं भुकायला मरणाचं पाहते. काय करल माणूस. पाय रोही घरात, रोही आला घरात. एवढा त्रास रोहीचा सांगा तुम्ही किती शेतकऱ्याचे हाल येतो. पाय घरात घुसला रोही, घरात येऊ का रोही घरात. तर एकंदरीत ही परिस्थिती आहे मित्रांनो. कुठेतरी शासनाने याचा विचार करायला हवा. कारण एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुसरीकडे ही नासधूस करेल काय तो शेतकरी.